आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या माध्यमाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। त्यात त्यांनी जे मराठा समाजाला 8 मागण्यांपैकी 6 मागण्या त्वरित मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचं एक स्वागताचं पाऊल आहे म्हणून आम्ही ते उचललेलं आहे आणि त्याचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे की त्यांनी त्वरित त्यांच्या मागण्या मान्य केल्या। अहो साहेब, आपण काल आपल्या वक्तव्याद्वारे आपल्या बाईटद्वारे आपण एक जबाब दिलेला, एक बयान दिलेलं आहे। मुख्यमंत्री संविधान पदाची जबाबदारी सांभाळून आपण सांगितलेलं आहे की मी कोणत्याही समाजाविरुद्ध अन्याय होऊ देणार नाही आणि समाजासोबत मी न्याय भूमिका करेल अशी आपण बोललेले आहेत। तर मी आपल्या फक्त स्मरणार्थ सांगू इच्छितो की 2014 साली माननीय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी मुस्लिम समाजाच्या 5% शिक्षण आरक्षणाला मान्यता दिलेली आहे। 2014 सालची जी सरकार होती त्यांनीही मान्यता दिलेली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी आपण आलात तेव्हापासून करत नाही किंवा बोलत नाही किंवा चालत नाही। तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपण जर काल ज्याप्रमाणे बोललात की मी प्रत्येक समाजासोबत न्याय करेल, कोणी मला शिवीगाळ केली, कोणी मला अरेरावी केली तरी मी त्यांच्यासोबत न्याय करेल, तर आम्ही अत्यंत प्रेमाने अत्यंत सविनय आपल्याला विनंती करतो की मुस्लिम समाजाला न्याय द्या व त्यांना 5% जे मान्य न्यायालयाने व शासनाने मंजूर केलेलं ते आरक्षण त्वरित द्या, अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव रस्त्यावर उतरावं लागेल। आणि आपण बघितलं की 5 दिवसात जर तुम्ही मुंबईला वेठीस धरलं तर 5 दिवसात मागण्या मंजूर करतात। तर हा जळगावातला नाही, संपूर्ण महाराष्ट्रातला मुस्लिम समाज हा एकाच दिवशी कोणतीही सूचना न देता त्या ठिकाणी हजर होईल हे मी 100% सांगतो। कारण की आम्हालाही आता पुष्कळ झालं, आता आम्ही अन्याय सहन कुठपर्यंत करायचा हा विषय आलेला आहे। तर आपल्याला शेवटची विनंती की आपण आमच्या शासकीय जे आहे कोर्टाने मान्य केलेले आरक्षण त्वरित द्या, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। आपण कोर्टाचा सुद्धा अवमान करीत आहात याचीही दखल घ्या, अन्यथा आम्ही ते कंटेम्प्ट ऑफ कोर्टला सुद्धा आम्ही सामोरे जाऊ। धन्यवाद। फारुख शेख, एकता संघटन, जळगाव।